तर पब्लिक आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी तौसिफ गडकरी आणि तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे पुन्हा एकदा नवीन व्लॉग्स. आज आपण रुचा हॉलला एक कार्यक्रम होता मित्राचा, तेथे गेलो होतो. दुपारचे 1:30 वाजलेले हे तुम्ही पाहू शकता. वातावरण कडक ऊन असं पडलेलं आहे आणि सगळीकडे या रखरखत्या उन्हामध्ये असा तुडवीचा रस्ता आम्ही निघालेलो आहे काळोलीला. आणि त्यानंतर दुपारी 2-2:30च्या दरम्यान पहिल्या पावसाला सुरुवात झाली पाटणमध्ये. आणि वातावरण तुम्ही बघू शकता. दुपारी कडक वातावरण होतं आणि दुपारनंतर एकदम चिल वातावरण होतं. 2:30च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली आणि हळूहळू पडणारा पाऊस नंतर त्यानं प्रचंड असा तुफान वेग असा धारण केला आणि पाटणला पाणी पाणी करून गेलं. असा हा सुंदर पाऊस ज्याची वाट महिना झाला आता शेतकरी वर्ग करू लागलेला आहे. कारण पाटणला भात पेरणी किंवा तांदळाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. लोकांनी पाऊस नाहीमुळे लवकर यंदा पेरणी केली, कारण गेल्या वर्षी मेच्या 15 तारखेपर्यंत पाऊस सुरू झालेला होता. पण यंदा पावसाने वेळ लावलेला आहे. हजेरी लावायला वेळ केलेला आहे. त्यामुळे थोडा लोकांनी लवकरच यंदा पेरणी करून घेतलेली होती. ज्यांना पाण्याची सोय आहे त्या लोकांनी पेरणी करून घेतलेली होती. तो आपला हा शेतकरी वर्ग बी चिंतेत होता. पण एक पावसाने एक चांगली झुळूक आज दाखवली आणि आता रोज पाऊस पडावा अशी सर्वसामान्य लोकांतून आणि शेतकरी वर्गातून एक अपेक्षा वर्तली आहे. आपण बी इथं दुआ करू, प्रार्थना करू, प्रेयर करू की पाऊस पडावा. कारण पावसामुळे आज कोयना धरण आत्ता आपण पाहायला गेलं तर फक्त 9 TMC इतका पाणी साठा कोयना धरणात शिल्लक आहे आणि विजेचा बी प्रश्न निर्माण होणार आहे आणि पिण्याच्या पाण्याचा बी मोठा प्रश्न इथे निर्माण झालेला आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्यामुळे पावसाची नितांत आवश्यकता आहे. किमान गरजेचा तरी आहे. एवढा तरी पाऊस पडला पाहिजे की कोयना धरण 60 ते 70 TMCच्या वर गेलेलं एका बाजूने जमेचंच ठरणार आहे आणि शेती भातीसाठी आणि जनावरांसाठी पण पाण्याची किंवा ह्या पृथ्वी तलावरील सगळ्या जीवांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी सध्या तरी पाण्याची गरज आहे. त्यामुळे पाऊस जोरात पडावा ही आता सर्वजणांतून आशा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे विजेचा बी प्रश्न सुटणार आहे आणि पिण्याच्या पाण्याचा बी प्रश्न सुटणार आहे. कारण कोयना धरणाच्या ज्या 4 टप्प्यामध्ये वीज निर्माण केली जाते ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरली जाते. त्यामुळे कोयनेला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे संबोधले जाते. यासाठी सध्या पावसाची गरज आहे आणि हा पावसाने यासाठी तुम्ही पाहू शकता ही चित्रे. जोरात असा पाऊस गरजेदार झालेला आहे. दुपारी 2:15 ते 2:30 पासून 4:15 पर्यंत पाऊस कंटिन्यू सुरू होता. त्यामुळे सर्वत्र गारवा, थंड, चिल आणि बेस्ट असं वातावरण तयार झालेलं नाही. आपली धन्नो पावसामध्ये सध्या भिजत आहे आणि चकचकीत पावसाच्या पहिल्या पावसाचा भिजण्याचा आनंद आपण नाही घेतला, पण आपली गाडी घेत आहे. असं एकंदरीत ह्या पावसाचं सुंदर असं चित्र पाहायला मिळतं. त्यानंतर संध्याकाळी पाऊस थांबला. 5:30 नंतर 6 वाजता कडक अशी चहा पिण्यासाठी आम्ही हॉटेलमध्ये निघालो होतो आणि संध्याकाळी मित्रांबरोबर जात असताना संध्याकाळचं हे पाटणमधलं एक सुंदर चित्र देखणं, निसर्गाचं बोलतं रूप. रस्ता आता हळूहळू सुरू झालेला आहे आणि वाहतूक आता पूर्वपदावर येत आहे आणि हळूहळू या वाहतुकीला तेजी येत आहे आणि ट्रॅफिकच्या समस्येला सध्या तरी मोठ्या प्रमाणात पाटणमध्ये जाणाऱ्या वाहनांना सामोरे जावे लागत आहे. कारण अजून
नाल्याचं साईडपट्टीचं वगैरे काम बाकी आहे, त्यामुळे वाहने लावायला सध्या तरी जागा नाही ना, त्यामुळे वाहने रस्त्यावरच असल्यामुळे. आणि कोयना धरणात पण तुम्ही पाहू शकता, इथला व्हिडिओ आहे आणि तिथे पण पावसाने आज आपली झलक दाखवलेली आहे. आणि हळूहळू का होईना कोयना धरणाच्या परिसरामध्ये हा परिसर तुम्ही पाहू शकता. 105 TMCचं धरण पण सध्या 9 TMCवर आलेलं आहे. सर्व भाग शुष्क झालेला आहे, सुकलेला आहे आणि लोक मोठ्या प्रमाणात धरणाच्या आत गेलेली, पाण्यात बुडलेली धरणग्रस्तांची घरे पाहण्यासाठी आता हजेरी लावत आहे. त्यानंतर संध्याकाळी हा फेरफटका बाहेर मारला आणि हे पाटणचं सुंदर आणि मनमोहक, मनाला वेधणारं चित्र. आणि हे एकच झाड आता शिल्लक आहे, पण क्वालिटीमध्ये असं नैसर्गिक सौंदर्य आपलं दाखवत आहे. नक्कीच झाडे लावा, ज्यामुळे पाऊस पडण्यास पण मदत होणार आहे. झाडे तुटल्यामुळे पावसाच्या मोठ्या प्रमाणात समस्येला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे झाडे लावा, झाडे जगवा आणि पर्यावरण वाचवा हा संकेत आपण येथे देत आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थोडक्यात तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून स्टँड वगैरेवर पण नाल्याचं वगैरे काम चालू आहे आणि गटाराचं काम पण झालेलं नाही. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा. थँक्यू, आभारी आहे आणि असंच प्रेम राहू द्या.